आता लक्ष्मण हाक्या स्पष्टपणे उघड जरांगे पाटलावर टीका करतोय आणि योगेश केदार बाळासाहेब भवनमध्ये त्या लक्ष्मण हाक्याला भेटायला जातोय. योगेश केदार, तुम्ही मराठा समाजासाठी आतापर्यंत तुमचं काय योगदान होतं आम्हाला माहित आहे. योगेश केदारनं त्या ठिकाणी पोती घालून त्या ठिकाणी वनवास यात्रा काढली, आम्हाला पण माहित आहे चांगलं. पण हाच योगेश केदार आता जर मराठा समाजाच्या विरोधात जाऊन भूमिका घेत असेल, अहो साधी गोष्ट आहे, लक्ष्मण हाक्या तुमच्या मराठ्यांच्या पोरावर बोलतोय, जरांगे पाटलावर बोलतोय, त्या लक्ष्मण हाक्याची योगेश केदार गळा भेट घेतोय. हा, नवनाथ वाघमारेची गळा भेट घेतोय. हा, मग योगेश केदार ही दुट्टपी भूमिका कशासाठी? हा, शिंदे गटाचं मिंदे आहेत का तुम्ही? अरे राजकारणात येऊन जर तुम्ही जातीच्या विरोधात जायचं काम करत असाल तर तुमचा निषेध आहे. राजकारणात येऊन प्रवक्तेपद घेऊन जर तुम्ही जातीसाठी काम केलं तर समाज तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. पण जर तुम्ही राजकारणात जाऊन तुमच्या राजकीय स्वार्थासाठी जर मराठा जातीच्या विरोधात जायचं तुम्ही काम करत असाल तर योगेश केदार, मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. पाटलाची अक्कल करायच्या अगोदर प्रवीण दरेकरनं आपली स्वतःची अक्कल तपासून बघावी. आपण केलेला मुंबई बँकेतला भ्रष्टाचार चेक करावा. किरीट सोमय्याचा उघडं नागलं व्हिडिओ